म्हणजे बायो फर्टिलायझर. आता हे बायो फर्टिलायझर याचा रोल काय आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे. आता आपण पुढचा पॉईंट शिकतो टाईप्स ऑफ बायो फर्टिलायझर. या बायो फर्टिलायझरचे टाईप कोणकोणते आहेत त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे त्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर आणि सेकंड आहे फॉस्फोरस सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर. हे दोन टॉपिक आपण स्टडी केलेला आहे. आज तर आपण पुढचे जे टाईप आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. थर्ड टाईप आहे कंपोस्ट मेकिंग. थर्ड टाईप कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर. आता यामध्ये जे कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर असे कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ते या कंपोस्टमध्ये आढळतात आणि ते बायो फर्टिलायझर म्हणून ते काम करतात. असे कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर. आता ही कंपोस्ट म्हणजे काय आहे? कंपोस्टिंग इज अ नॅचरल प्रोसेस. कंपोस्टिंग म्हणजे एक प्रकारची नॅचरल प्रोसेस आहे. कंपोस्टिंग इज अ नॅचरल प्रोसेस दॅट टर्न ऑर्गॅनिक मटेरियल इनटू डार्क रिच सबस्टन्सेस कॉल्ड ॲज कंपोस्ट ऑर ह्युमस. त्याला दुसरं नाव काय? त्याला ह्युमस पण म्हणतात. कंपोस्टिंग म्हणजे अशी एक नॅचरल प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करतात? दॅट इज अ रिच सबस्टन्स, डार्क रिच सबस्टन्सेस, त्यामध्ये त्याचं रूपांतर होते. त्याला म्हणायचं ह्युमस किंवा कंपोस्ट असं म्हणतात. म्हणजे हे जे ह्युमस किंवा जे कंपोस्ट आपण बनवलेलं आहे म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आपण घरामधला जो कचरा आहे त्यामध्ये पावडर असते ती अशा प्रकारचा आपण कचरा गोळा केला आणि हा कचरा म्हणून कचरा म्हणजेच काय आहे हे कंपोस्ट म्हणून घेतलं जातं. आणि मग त्यामध्ये काय ॲड करायचे? त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये ॲड केले आणि मग ते असे जे कंपोस्ट आहे किंवा ह्युमस आहे ते सॉईलमध्ये आपण जर मिक्स केलं तर त्या सॉईलची क्वालिटी काय होते? त्यामध्ये वाढते म्हणजे इन्क्रीज होते. मग आता हा जो ह्युमस किंवा आपण कंपोस्ट घेतला एक ठिकाणी आपण ते गोळा केला आणि ते तसंच ठेवलं तर हा जो कचरा आहे तो काय होतो? सडला जातो. जोपर्यंत आपण मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये ॲड करत नाही तोपर्यंत तो त्यामध्ये त्याचं म्हणजे तो तसं खराब होतो. आणि ज्या वेळेला त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ॲड करतो त्यावेळेला त्यामध्ये ते बायो फर्टिलायझर म्हणून काम करतात. म्हणजे कंपोस्ट म्हणजे काय? अशी एक नॅचरल प्रोसेस आहे की त्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल इंटू ए डार्क रिच सबस्टन्सेस इट इज कॉल्ड ॲज अ ह्युमस ऑर कंपोस्ट असं त्याला म्हणतात. आणि हे सॉईलमध्ये काय करायचे? मिक्स करायचे आणि त्यामध्ये जी सॉईलची जी क्वालिटी आहे ती काय होते? वाढते. त्यामधलं सॉईलमध्ये आपण हे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये त्याची क्वालिटी आणि त्यामध्ये जे यील्ड आहे ते सुद्धा काय होते? थोडंफार इन्क्रीज होतं. नंतर द कंपोस्टिंग प्रोसेस इज अ डिपेंडिंग ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम. आता ही जी कंपोस्टिंग जी प्रोसेस आहे कशावरती अवलंबून आहे? त्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यावरती अवलंबून आहे. द कंपोस्टिंग प्रोसेस डिपेंड्स ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम टू ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक मॅटर इनटू ए कंपोस्ट. आता हे ज्याच्यामध्ये जे आपण या ह्युमस किंवा कंपोस्टमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ॲड केले तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते जे कॉम्प्लेक्स जे सबस्टन्स असतात त्याचं रूपांतर कशामध्ये करतात? सिम्पल सबस्टन्समध्ये करतात. ते करण्याचं काम कोण करतं? हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. म्हणजे ते ब्रेक डाऊन करतात. कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं रूपांतर कशामध्ये करतात? सिम्पल कॉम्पोनंटमध्ये करतात. नंतर द कंपोस्टिंग प्रोसेस इज डिपेंडिंग ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम टू ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक मॅटर इनटू ए कंपोस्ट. आणि मग त्यामध्ये हे जे ब्रेकडाऊन करण्यासाठी या मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज असते. आपण कंपोस्ट घेतले एका ठिकाणी ठेवलं त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपण तर त्यामध्ये मिक्स केले नाही त्यामध्ये ते ह्युमस बायो फर्टिलायझर म्हणून ते काम करणार नाही. कारण हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते काय करतात? ब्रेकडाऊन करतात. कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं रूपांतर सिंपलमध्ये करण्याचं काम करतात. आणि त्यामध्ये जे ऑक्सिजन आहे त्यामध्ये ऑक्सिजन मध्ये मिक्स केला जातो. आणि त्यामध्ये नंतर पुढे देर आर मेनी टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फाउंड इन कंपोस्ट. मग या कंपोस्ट म्हणून कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ती बायो फर्टिलायझर बनवण्यासाठी मदत करतात? त्यामध्ये बॅक्टेरिया आहे, फंजाय आहे, नंतर ॲक्टिनोबॅक्टेरिया आहे, प्रोटोझोआ आहे आणि रोटिफर्स आहे. एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम हे बायो फर्टिलायझर म्हणून काम करतात. म्हणजे ते कुठे आढळतात? फाउंड इन कंपोस्ट.
आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम हे बायो फर्टिलायझर म्हणून त्यांचं फंक्शन आहे पहा. तर अशा प्रकारे कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ते बायो फर्टिलायझर म्हणून त्याचं फंक्शन आहे पहा. त्यामध्ये बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, ॲक्टिनोबॅक्टेरिया आहे, प्रोटोझोआ आहे आणि रोटिफर्स आहे पहा. मग त्यामध्ये कचरा आपण जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून राहिलेला जो केमिकल रेसिड्यू आहे तेव्हा जो शिल्लक राहिलेला जो कचरा आहे त्यामध्ये केमिकल रेसिड्यू यापासून कचऱ्यापासून शिल्लक राहत आणि नाही आणि त्यामुळे त्यामध्ये सॉईलला म्हणजे काही नुकसान त्यामध्ये होत नाही. असे हे कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर आहे पहा. आता नेक्स्ट टाईप आहे पहा सायनोबॅक्टेरिया जे बायो फर्टिलायझर. सायनोबॅक्टेरिया ॲज अ बायो फर्टिलायझर. सायनोबॅक्टेरिया सुद्धा हे बायो फर्टिलायझर म्हणून त्यामध्ये टाईप आहे पहा. सायनोबॅक्टेरिया ॲज अ बायो फर्टिलायझर. आपण टाईप्स ऑफ बायो फर्टिलायझर आपण शिकतोय त्यामध्ये हा सायनोबॅक्टेरियाचा एक टाईप आहे बायो फर्टिलायझरचा. त्यामध्ये मेनी सायनोबॅक्टेरिया आर ॲक्वेटिक, आर टेरेस्ट्रियल, फ्री लिव्हिंग और सिम्बायोटिक, एरोबिक, फोटोसिंथेटिक, नायट्रोजन फिक्सिंग और हेट्रोसिस्टिक और नॉन हेट्रोसिस्टिक एवढे हे सायनोबॅक्टेरियाचे टाईप आहे पहा. हे जे असतात सायनोबॅक्टेरिया या कोणकोणत्या टाईपचे आहेत त्यामध्ये सांगितले. मेनी सायनोबॅक्टेरिया ॲक्वेटिक म्हणजे फक्त पाण्यामध्ये राहणारे, काही टेरेस्ट्रियल आहे फक्त टेरेस्ट्रियल म्हणजे फक्त कशावरती जमिनीवरती, नंतर काही फ्री लिव्हिंग आहे, काही सिम्बायोटिक आहे. सिम्बायोटिक म्हणजे दोन एकत्र राहणे पहा त्याला म्हणायचं सिम्बायोटिक. नंतर एरोबिक म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. नंतर फोटोसिंथेटिक काही आहे, काही नायट्रोजन फिक्सिंग आहे, काही हेट्रोसिस्टिक आहे. हेट्रोसिस्ट त्यामध्ये हेट्रोसिस्ट आहे आणि काही नॉन हेट्रोसिस्ट फॉर्ममध्ये असतात पहा. असे हे सायनोबॅक्टेरियाचे टाईप आहे. आणि मग त्यामध्ये एक्झाम्पल जर आपण पाहिलं त्यामध्ये ॲनाबिना आहे, नॉनस्टॉप आहे, नंतर असिलोटोरिया आहे. हे ॲनाबिना, नॉनस्टॉप अँड टोरियोप्रोथिस आर असोसिएटेड विथ लायकेन. त्यामध्ये दोन एक्झाम्पल जे असतात त्यामध्ये लक्षात ठेवा. त्यामध्ये ॲनाबिना आणि नॉनस्टॉप हे जे आहेत आर असोसिएटेड विथ लायकेन. यांचं जे असोसिएशन आहे ते कशाबरोबर आहे? लायकेन बरोबर आहे. लायकेन म्हणजे काय आहे? आल्गी आणि फंजा यांचं जे असोसिएशन आहे त्यापासून काय बनतं? फॉर्मे लायकेन. त्यामध्ये आल्गी आणि फंगस हे एकत्र येतात त्यापासून लायकेन तयार होतं पहा. आणि मग हे ॲनाबिना आणि नॉनस्टॉप आर असोसिएटेड विथ लायकेन आणि ॲनाबिना इज असोसिएटेड विथ द प्लॅन्ट लाईक आझोला अँड सायकस. तर हे सायनोबॅक्टेरिया ॲज ए बायो फर्टिलायझर. त्यामध्ये आपण सायनोबॅक्टेरियाचे टाईप पाहिले. त्यामध्ये काही ॲक्वेटिक आहे, काही टेरेस्ट्रियल आहे, काही फोटोसिंथेटिक, काही नायट्रोजन फिक्सिंग आहे, काही कसे आहे फ्री लिव्हिंग आहे, काही सिम्बायोटिक आहे, काही हेट्रोसिस्ट आहे, काही नॉन हेट्रोसिस्ट. या फॉर्ममध्ये या सायनोबॅक्टेरिया या असतात. आणि त्यामध्ये ॲनाबिना आणि नॉनस्टॉप यांचं जे असोसिएशन आहे ते कोणाबरोबर आहे? लायकेन बरोबर आहे. आणि सेकंड एक्झाम्पल सांगितलं ॲनाबिना इज असोसिएटेड विथ प्लॅन्ट लाईक आझोला अँड सायकस. त्यामध्ये ॲनाबिना आणि नॉनस्टॉप हे जे असोसिएशन आहे त्याचं लायकेन बरोबर आहे. आणि फक्त आपण ॲनाबिना जर आपण घेतलं तर त्याचं असोसिएशन आहे प्लॅन्ट बरोबर आहे. त्यामध्ये प्लॅन्ट कोणते आहे? लाईक ॲझोला आणि सायकस या दोन प्लॅन्ट बरोबर त्याचं ॲनाबिनाचं असोसिएशन आहे पहा. त्याला म्हणायचं सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतात पहा. हे झालं सायनोबॅक्टेरिया जे बायो फर्टिलायझर हा एक टाईप पाहिला आपण. आता पुढचा टाईप आहे फंगल बायो फर्टिलायझर. आता या पुढचा फिफ्थ टाईप आहे फंगल बायो फर्टिलायझर. आता फंगल बायो फर्टिलायझर्स त्यामध्ये फंगल बायो फर्टिलायझरमध्ये जर आपण त्यामध्ये मायकोरायझाचं आपण एक्झाम्पल पाहिलं तर मायकोरायझा इज ए फंगस. हे मायकोरायझा म्हणजे काय आहे? हे फंगस आहे पहा. आणि इट इज अ सिम्बायोटिक असोसिएशन. याचं म्हणजे हे कोणते जे आहेत सिम्बायोटिक असोसिएशन आहे पहा. हे जे मायकोरायझा म्हणजे काय आहे? हे सिम्बायोटिक असोसिएशनचं एक्झाम्पल आहे. मग या असोसिएशन जे आहे सिम्बायोटिक हे कोणाकोणाबरोबर आहे पहा. सिम्बायोटिक असोसिएशन विथ अंडरग्राउंड पार्ट्स लाईक रायझोम आणि रूट्स ऑफ हायर प्लॅन्ट ऑकरिंग इन थिक फॉरेस्ट.
हे जे आहे फंगल बायोफर्टिलायझर, यामध्ये एक्झाम्पल घेतले मायकोरायझा. त्यामध्ये मायकोरायझा ही जे फंगस, एक मायकोरायझा म्हणून काय आहे, फंगस आहे. आणि हे फंगस मायकोरायझा म्हणजे काय आहे, हे सिम्बायोटिक असोसिएशनचे एक्झाम्पल आहे. आणि मग हे कोणाबरोबर आहे त्यांचं सिम्बायोटिक असोसिएशन, त्यामध्ये अंडरग्राऊंड पार्ट्स लाईक रायझोम आहे. अंडरग्राऊंड पार्ट्स म्हणजे कोणता आहे, रायझोम आहे. आणि दुसरा पार्ट कोणता आहे, रूट्स ऑफ ए हायर प्लांट्स. जे हायर प्लांट असतात त्या हायर प्लांटचे रूट्स आणि रायझोम या दोन पार्टमध्ये जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे फंगसचं, त्याला म्हणायचं मायकोरायझा. आणि त्यामध्ये दीज आर दी कवर्ड बाय प्लॅन्ट. याचं जे दीज आर द डिस्कवर्ड बाय प्लॅन्ट, याचा जे शोध लावला कुणी लावला, त्या प्लॅन्ट या सायंटिस्टने याचा शोध लावला. आणि या जे मायकोरायझा आहे या मायकोरायझा याचे दोन टाईप आहे. मायकोरायझा हा 2 टाईप. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे एक्टोमायकोरायझा आणि सेकंड आहे एंडोमायकोरायझा. त्यामध्ये हे जे मायकोरायझा, या मायकोरायझाचे 2 टाईप आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे एक्टोमायकोरायझी आणि सेकंड आहे एंडोमायकोरायझी. एक्टो म्हणजे कुठं, आउटसाईड, आणि एंडो म्हणजे कुठं, इनसाईड आहे. त्याला पण आता पहिला टाईप आता पाहणार होता आपण एक्टोमायकोरायझी म्हणजे कुठं आहे दे आर वेल डेव्हलप्ड मायसेलियम अँड फॉर्म ए मेंटल. आता हे जे असतात त्यामध्ये रूटच्या बाहेर असतात. हे जे एक्टोमायकोरायझी, एक्टो म्हणजे आउटसाईड. हा जो रूटचा जो पार्ट असतो त्या रूटच्या बाहेरच्या बाजूला जे मायकोरायझी असतात त्याला काय म्हणतात, एक्टोमायकोरायझी असं म्हणतात. आणि रूटच्या आतमध्ये जे असतात त्याला काय म्हणायचं, एंडोमायकोरायझी. मग त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे एक्टोमायकोरायझी. त्यामध्ये आपण पाहतोय दे आर द वेल डेव्हलप्ड मायसेलियम अँड दॅट फॉर्म ए मेंटल. आणि त्यामध्ये ते काय फॉर्म करतात, मेंटल फॉर्म करतात. आणि ऑन द आउटसाइड ऑफ द रूट जे असतात रूटच्या बाहेरच्या बाजूला हे काय करतात, मेंटल फॉर्म करतात. आणि या मेंटलमुळं काय होते, दे इन्क्रीजेस सरफेस एरिया ऑफ रूटचा जो सरफेस एरिया असतो हा एरिया या मेंटलमुळं काय होतो, इन्क्रीज होतो. अँड अपटेक ऑफ वॉटर अँड न्यूट्रियन. आणि मग सॉईलमध्ये जे वॉटर आणि न्यूट्रियंट्स असतात ते कोण ॲब्सॉर्ब करतंय, हा जो पार्ट आहे मेंटल हा काय करतो, पार्ट ॲब्सॉर्ब करतो. आणि याच्यामुळे काय होते मग त्यामध्ये वॉटर न्यूट्रियंट्स, त्यामध्ये कोण कोण असतात न्यूट्रियंट्स, त्यामध्ये नायट्रोजन आहे, त्यामध्ये फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे आणि पोटॅशियम आहे. असे न्यूट्रियंट काय करतात, हा जो मेंटलचा पार्ट आहे तो सॉइलमधले न्यूट्रियंट्स काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. आणि याच्यामुळं काय होते, ड्यू टू दिस प्लॅन्ट विगर ग्रोथ अँड यील्ड इन्क्रीजेस. आणि त्यामुळं प्लॅन्टची जी ग्रोथ आहे ती काय होते, चांगल्या प्रकारे होते. आणि त्यामुळं त्यापासून मिळणारे जे उत्पादन आहे, जे यील्ड आहे त्यामध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. तर आता हा झाला फर्स्ट टाईप एक्टोमायकोरायझी. त्यामध्ये काय सांगितलं, एक्टोमायकोरायझी हे जे आहे ते हॅव वेल डेव्हलप्ड मायसेलियम, यापासून मायसेलियम फॉर्म होते. आणि दॅट फॉर्म मेंटल, आणि त्याला काय म्हणायचं, मेंटल असं म्हणायचं. आणि हे मेंटलचं फॉर्मेशन कुठं आहे, आउटसाइड द रूट. कुठं आहे, रूटच्या बाहेरच्या बाजूला आहे. आणि रूटच्या बाहेरच्या बाजूला हा पार्ट आहे त्याला म्हणायचं मेंटल. आणि यामुळेच रूटचा जो सरफेस एरिया आहे त्याच्यामध्ये काय होते, वाढ होते. आणि सरफेस एरिया वाढल्यामुळं त्यामध्ये जे अँड अपटेक ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट, त्यामध्ये सॉइलमधले असलेले वॉटर आणि न्यूट्रियंट्स हे काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. आणि त्यामुळे जे त्या प्लॅन्टपासून मिळणारे जे उत्पादन आहे ते उत्पादन काय होतं त्यामुळं वाढतं. आणि प्लॅन्टची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे होते. दॅट इज एक्टोमायकोरायझी. आता सेकंड टाईप आहे एंडोमायकोरायझी. एंडो म्हणजे कुठं, इनसाइड, एक्टो म्हणजे कुठं, आउटसाइड. आता हे जे एंडोमायकोरायझी आहे दे ग्रो इन बिटवीन अँड विथ इन द कॉर्टिकल सेल ऑफ द रूट. आता रूटचा जो आपण कॉर्टिकल जो आपला सरफेस कॉर्टिकल जो रिजन आहे कॉर्टेक्सचा त्याच्यामध्ये हे मायकोरायझी फॉर्म होतात. दे ग्रो इन बिटवीन अँड विथ इन द कॉर्टिकल सेल ऑफ द रूट्स अँड फंगल हायपी पेनिट्रेट द सेल अँड फॉर्म फायनली ब्रँचड आर्बिस्कुल्स. त्याला काय म्हणतात, त्यापासून
त्यापासून असं या रूट कॉर्टिकल सेलमध्ये हे मायक्रोरायझी फॉर्म झाल्या की ते काय करतात, त्यापासून जे फंगल हायफी असतात ते पेनिट्रेट द सेल अँड फॉर्म फायनली ब्रँचड. ते काय करतात, ब्रँचेस फॉर्म करतात आणि ह्या ज्या ब्रँचेस असतात त्या ब्रँचेसला काय म्हणतात, आर्बुस्कुल्स असं म्हणतात. पहा, आर्बुस्कुल्स असं म्हणतात. त्या ब्रँचेसला काय म्हणतात, आर्बुस्कुल्स असं म्हणतात. अँड फॉर्म व्हेसिकल. आणि मग त्यापासून या आर्बुस्कुल्स पासून काय करतात, असे व्हेसिकल्स तयार होतात. पहा, असे व्हेसिकल्स तयार होतात. टू फॉर्म ए व्हेसिकल्स अँड मोस्टली इंटरसेल्युलर स्पेस ऑफ कॉर्टिकल सेल. कॉर्टिकल सेलचा जो इंटरसेल्युलर स्पेस आहे त्यामध्ये असे व्हेसिकल्स तयार होतात आणि त्या याला काय म्हणतात, दे आर कॉल्ड ॲज VAM. मग याला कोणतं प्लॅन्ट म्हणतात, VAM, व्हेसिकुलाय ॲर्बिस्कुलाय मायकोरायझी असं म्हणतात. कारण यांनी काय प्रोड्यूस केलं, व्हेसिकल्स प्रोड्यूस करते. नंतर त्या जे ब्रँचेस असतात त्या ब्रँचेसला काय म्हणतात, ॲर्बिस्कल्स असं म्हणतात. आणि हा कोणता, मायकोरायझी. व्हेसिकुलाय ॲर्बिस्कुलाय मायकोरायझी म्हणजे VAM. आणि मग त्यामध्ये त्याचे असोसिएशन ऑफ VAM विथ क्रॉप प्लॅन्ट help in a less productive field into a more productive field. यामध्ये जे उत्पादन कमी मिळण्यापासून म्हणजे कमी मिळत असेल तर यामुळे काय होते, जे फील्ड आहे ते काय होतं, त्याच्यामध्ये काय होते, वाढ होते. पहा, तर अशा प्रकारे हा फंगल बायो फर्टिलायझरचे हे दोन टाईप आहे, एक्टोमायकोरायझी आणि सेकंड आहे एंडोमायकोरायझी. एक्टोमायकोरायझी हा रूटच्या आउटसाईडला जो याची ग्रोथ होते, पहा त्याला म्हणायचं मेंटल. याच्यामुळे जो रूटचा जो सरफेस एरिया आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि सॉइलमधले जे वॉटर आणि न्यूट्रिएंट्स असतात ते काय करतात, ते ॲब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे प्लॅन्टची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि यील्ड पण काय होतं, इन्क्रीज होतं. आता सेकंड टाईप आहे एंडोमायकोरायझी. हे जे एंडोमायकोरायझी असतात ते कुठं ग्रो होतात, यामध्ये दे ग्रो इन बिटवीन अँड विथ इन द कॉर्टिकल सेल ऑफ द रूट. रूटचा जर आपण TS घेतला तर त्या TS मध्ये ट्रान्सफर सेक्शनमध्ये जो कॉर्टिकल जो रिजन असतात त्या कॉर्टिकल रिजन मध्ये याची ग्रोथ होते. पहा, मग हे काय करतात, हे जी ग्रोथ झाल्यानंतर हे जे फंगल हायफी असतात पेनिट्रेट द सेल अँड त्यापासून ज्या फायनली ब्रँचेस तयार होतात आणि या ब्रँचेसला काय म्हणतात, आर्ब्युस्कल्स असं म्हणतात. आर्ब्युस्कुल्स असं म्हणतात. आणि मग ब्रँचेस इंटरसेल्युलरी आणि हे ज्या ब्रँचेस असतात त्या इंट्रासेल्युलरी असं म्हणतात. आणि त्यापासून या ब्रँचेस पासून असे व्हेसिकल्स तयार होतात. असे सर्कल लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, व्हेसिकल्स तयार होतात इन द इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द कॉर्टिकल सेल. कॉर्टिकल सेलमध्ये जे इंटरसेल्युलर जो स्पेस असतो त्याच्यामध्ये असे व्हेसिकल्स फॉर्म होतात आणि म्हणून या प्लॅन्टला काय म्हणायचे, VAM प्लॅन्ट असं म्हणतात. दॅट इज अ व्हेसिकुलार ॲर्बिस्कुलर मायकोरायझी असं म्हणतात. पहा, आणि मग याचं जे असोसिएशन आहे VAM प्लॅन्ट, यामध्ये सांगितले क्रॉप प्लॅन्ट बरोबर याचं जर असोसिएशन असेल तर याचे जे कन्व्हर्जन ऑफ लेस प्रोडक्टिव्ह फील्ड इंटू ए मोर प्रोडक्टिव्ह फील्ड. यामध्ये जे कमी मिळणारे जे उत्पादन आहे याच्यामुळे काय होतं, जास्त उत्पादन मिळू शकतं. पहा, तर अशा प्रकारे हे टाईप आहे. पहा, एकूण आपण 5 टाईप शिकलोय. त्यामध्ये फर्स्ट टाईप पहिला आपण नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर, सेकंड पहिला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर, थर्ड पहिला आपण कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर, फोर्थ सायनोबॅक्टेरिया जे बायो फर्टिलायझर आणि फिफ्थ आहे फंगल बायो फर्टिलायझर. असे हे बायो फर्टिलायझरचे 5 टाईप आपण स्टडी केलेले आहे. आणि शेवटचा आहे त्यामध्ये बायो फर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम. असे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की ते बायो फर्टिलायझर म्हणून ते काम करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे रायझोबियम आहे, नंतर ॲझॅटोबॅक्टर आहे, आझोस्पायरेलियम आहे, ॲनाबिना आहे आणि आझोला आहे. पहा, असे हे बायो फर्टिलायझर हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम बायो फर्टिलायझर म्हणून काम करतात. पहा, तर अशा प्रकारे आपले हे चॅप्टर आहे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओला आपण